नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमामध्ये आपलं स्वागत. मागील भागात आपण पहिल्या 10 प्रभागांची लोकसंख्या आणि रचना पाहिली. आज आपण या भागात 11 ते 15 या प्रभागांची लोकसंख्या आणि रचना थोडक्यात पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. प्रभाग क्रमांक 11 यामध्ये 27,626 एवढी लोकसंख्या आहे. त्यातली 4,103 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 55 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे. या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा प्रभाग अहिल्याबाई होळकर शाळा, योगेश्वरी अपार्टमेंट, कोळेकर टेकटी असा होऊन सिद्धा गार्डन उत्तर बाजूला जाऊन रावणेश्वर मंदिरापासून ते न्यू माधवा रोड कडे जाऊन नेहरू बाल उद्यान पर्यंत जाऊन संपतो. त्यानंतर प्रभाग क्रमांक 12 यामध्ये 25,861 एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये 1,891 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 56 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे. या प्रभागातून देखील 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा प्रभाग टाउन हॉल, CPR हॉस्पिटल, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक परिसर असा सुरू होऊन दैवतने बोर्डिंग परिसर ते टाउन हॉल बागेपासून सोन्या मारुती चौकातल्या बस स्टॉप पर्यंत येऊन संपतो. त्यानंतर प्रभाग क्रमांक 13 यामध्ये 28,571 एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये 5,246 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 104 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे. या प्रभागातून देखील 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा प्रभाग पद्मा परिसर, बेलबाग परिसर, शास्त्रीनगर परिसर, शास्त्रीनगर ग्राउंड परिसर असा होऊन प्रॅक्टिस क्लब चौक ते पश्चिमेला असणाऱ्या पद्मा हद्दीमध्ये महादेव मंदिरापर्यंत येऊन उत्तरेला असणाऱ्या प्रॅक्टिस क्लब चौकापर्यंत येऊन संपतो. त्यानंतर प्रभाग क्रमांक 14 यामध्ये 26,980 एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये 2,086 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 187 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती प्रवर्गातली आहे. या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा प्रभाग नागापाक परिसर, शाहूपुरी परिसर, रेल्वे स्टेशन, शाहू मैदान परिसर ते शाहू मिल परिसर असा जाऊन संपतो. त्यानंतर रेल्वे फाटक पश्चिमेला असणाऱ्या CPR चौकापर्यंत जाऊन पुन्हा नागा पार्कात येऊन संपतो. प्रभाग क्रमांक 15 यामध्ये 27,137 एवढी लोकसंख्या आहे. यातली 4,873 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे आणि 75 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे. या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. हा प्रभाग साईक्स एक्सटेन्शन, राजारामपुरी परिसर ते शाहू मिल कॉलनी परिसर असा संपूर्ण होऊन शाहूपुरी रेल्वे फाटकापर्यंत येऊन संपतो. त्यानंतर राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पश्चिमेला शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य रस्त्याने बागल चौकापर्यंत जातो आणि उत्तरेला असणाऱ्या शाहूपुरी रेल्वे फाटकापर्यंत येऊन संपतो. या भागात आपण प्रभाग क्रमांक 11 ते 15 यांची लोकसंख्या आणि रचना पाहिली. पुढील आणि शेवटच्या भागात आपण 16 ते 20 या प्रभागाची लोकसंख्या आणि रचना पाहणार आहोत. हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप.